एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. राज ठाकरेंची मंत्री चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका. सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. जंतर मंतरवर आंदोलनात अपशब्द वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी केलं माफ, तर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची माफी मागा, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंना आत्मविश्वास. राम मंदिरात चोरी कशी होते, मंदिरातील दान चोरीवर पंतप्रधान मोदी का बोलत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल. तर सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींची चोरी झाल्याचाही केला गंभीर आरोप. नाशिकच्या खड्ड्यांवरून राऊत आणि भुजबळांमध्ये जुंपली. खड्ड्यांबाबत भुजबळांची जबाबदारी नाही का, राऊतांचा भुजबळांना सवाल. तर महापालिकेची यंत्रणा वेगळी असल्याचं भुजबळांचं प्रत्युत्तर. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान. अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. बंधू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. पतसंस्थेत बनावट खातं उघडून कोट्यवधींचे व्यवहार केल्याचा खरातवर आरोप. सांगलीच्या जतमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा. फेब्रुवारी 2025 मध्ये जतच्या करसगी गावात घडली होती घटना. चंद्रपुरात मुसळधार पावसाने हाल बेहाल. इराई नदीला पूर, सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. 16 मार्ग वाहतुकीसाठी बंद. आणि कोल्हापुरातील मुसळधार पावसानंतर राधानगरी धरण 100% भरलं. धरणाच्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. तर आता बातमी सदा सरवणकर यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची. शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी सरवणकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. सदा सरवणकरांनी महेश सावंतांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महेश सावंत यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप सरवणकरांनी केलाय. उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर सरवणकरांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. सुप्रीम कोर्टानं सरवणकरांची याचिका दाखल करून घेतली आणि तसेच या प्रकरणातील संबंधींना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार आहे. ही इलेक्शन पिटिशन सुनावणीच्या अगोदरच रद्दबातल केली जावी अशी विनंती केली होती आणि ती विनंती मान्य हायकोर्टने मान्य करून ती पिटिशन डिसमिस केली होती. आम्ही त्या ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आलो होतो. सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही पिटिशन फाईल केली आणि आमच्या पिटिशनवर मान्य सुप्रीम कोर्टने सगळ्या कॅन्डिडेट्सला रिटर्निंग कॅन्डिडेट्स प्लस अदर कंटेस्टिंग रिस्पॉन्डंट्सला नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत. जेजुरीजवळ असलेलं नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. धरण भरल्यामुळे जेजुरी, मोरगावसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. यासोबतच परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. तर जेजुरी तालुक्यातील ही दृश्य आहे जिथे सध्या नागरिकांना दिलासा मिळालाय, कारण जे नाझरे धरण आहे या भागातील ते पूर्ण क्षमतेने भरलंय. आता धरण भरलंय त्यामुळे जेजुरी, मोरगाव आणि या संपूर्ण परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावकऱ्यांचा सुटलाय. यासोबतच परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा आता दिलासा मिळणार आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा मात्र इशारा देण्यात आलाय, कारण हे जे धरण आहे ते वाहत आहे, ओव्हरफ्लो झालंय आणि अशातच येथे प्रशासनाने अलर्ट जारी केलंय. नदीकाठचे जे गावं आहेत त्या गावकऱ्यांनी सध्या सावधानी बाळगावी असा इशारा सुद्धा प्रशासनाने दिलाय. तर वर्ध्यात वर्धा नदीला आलेल्या पुरातून गर्भवती महिलेचं रेस्क्यू करण्यात आलंय. वणी तालुक्यातील
चिंचोलीतून या महिलेला चंद्रपूर जिल्ह्यातल्या नकोडा इथे बोटीतून नेण्यात आलंय. अँब्युलन्स बोलावून चंद्रपूरच्या रुग्णालयात तिला तातडीने दाखल करण्यात आलंय. चंद्रपूरची दृश्य आहे जिथे एका गर्भवती महिलेचं रेस्क्यू करण्यात आलं. वणी तालुक्यातील चिंचोलीतून या महिलेला चंद्रपूर जिल्ह्यातला नकोडा इथे बोटीतून नेण्यात आलंय. अँब्युलन्सची मदत घेण्यात आली आणि अँब्युलन्स बोलावून चंद्रपूरच्या रुग्णालयात तिला तातडीने दाखल करण्यात आलं आणि या महिलेचं अशा पद्धतीनं रेस्क्यू करण्यात आलंय. तर चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस थांबलाय, मात्र वर्धा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे बॅकवॉटरचा फटका शहराला बसलाय. रहमतनगर सोबतच आरवट आणि चोराळा या परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आरवट भागातील इमारतींमध्ये अडकलेल्या 14 कुटुंबांच्या बचावासाठी बोटी रवाना करण्यात आल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यातील हे दृश्य आहे जिथे पाऊस तर थांबलाय, मात्र वर्धा नदीचं जे बॅकवॉटर आहे आणि तिथे फटका शहराला त्याचा बसलाय, कारण तिथे ओव्हरफ्लो होत आहे ते पाणी. रहमतनगर, आरवट आणि चोराळा परिसरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. टाइल्स के अंदर आंगन है ना, टाइल्स है तो उसमें पूरा दरवाजे के अंदर पानी आ गया पूरे हमारे. तो जब हम उठे तो हमने बोले अरे पानी कैसा आ गया. जो देख रहे बाहर निकल के तो पूरा एरिया फुल भरा हुआ है कि हमको निकलने की भी ये नहीं है. और एक तो मैं पैर से अपाहिज हूँ, मेरे से चलना नहीं होता, कुछ नहीं होता. हमारे यहाँ की पहले ये कर दो, रोड गीट बना दो, नाले वगैरह, क्योंकि हमको बहुत ज़्यादा टेंशन है. कब तक आने वाले आएंगे, कब तक बचाने वाले आएंगे. और इधर से भतीजा आता, उधर से भाई आता, इधर से जवई आता, कहाँ से कहाँ आएंगे लोग हमारे बचाने के लिए. हम अकेले रहते घर में. चंद्रपूर शहराच्या वेशीवर पूरग्रस्त भागातून बोटीच्या सहाय्याने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यात आले. वर्धा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे इरई नदीच्या बॅकवॉटरचा फटका बसून अनेक भाग जलमय झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान धाडसाने रेस्क्यू अभियान राबवत आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पूरग्रस्तांसाठी शाळा आणि सभागृहांमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था सुद्धा केली आहे. यवतमाळमध्ये जे मुसळधार पाऊस झाला त्याचा जो परिणाम आहे तो चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा जाणवलेला आहे. चंद्रपूर शहराचा लगत असलेली जी इराई नदी आहे आणि झरपट नदी आहे, या दोन्ही नद्याच्या लगत असलेल्या ज्या वस्त्या आहेत त्या पाणी खाली गेल्या आणि यासाठी रेस्क्यू टीम जी आहे ते रात्रपासूनच तयारी लागलेली आहे. रात्रभरापासून रात्री तर त्यांनी 40 घरांच्या लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि आता सुद्धा त्यांना ते रेस्क्यू करत आहे आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचत आहेत. या चंद्रपूर जिल्ह्याच्या जे वर्षा घाललेली नदी आहे इराई नदी, या इराई नदीच्या जवळ असलेले जे राजनगर आहे, बरवट आहे किंवा रहमतनगर आहे, अशा ठिकाणी भरपूर जे नागरिक आहेत ते अडकले होते. त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी ही आपत्ती व्यवस्थापनाच्या या सगळ्या जवानांची आहे आणि ते सकाळपासूनच रात्रभरापासूनच या सगळ्या कामात लागलेले आहे. सध्या तरी पूर जे आहे ते ओसरण्याची शक्यता दिसत आहे, परंतु सध्या तरी कोणताही धोका न व्हावा याकरिता ही टीम जी आहे त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचत आहे. शेख मराठी, चंद्रपूर. तर कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने राधानगरी धरण 100% भरलंय. धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून मोठा विसर्ग सुरू आहे. राजश्री शाहू महाराज यांनी या धरणाची उभारणी केली असून ते कोल्हापुरासाठी वरदान ठरले आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणाचे विहंगम दृश्य खास न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. उजनी आणि वीर धरणातून काल केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंढरपूर नदीच्या पात्रात 1,00,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या 150 कुटुंबांचं स्थलांतर करण्याचं नियोजन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलंय. यामध्ये सुरक्षित असणारे रायगड भवन आणि रामबाग परिसरात नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येईल. येणाऱ्या संभाव्य आधीच्या पाणी पातळीच्या दृष्टीने प्रशासन संपूर्णपणे तयारीत असलेले दिसून येत आहे. परंतु काल जास्त जे सोडलेलं पाणी आहे ते आज दुपारनंतर म्हणजे 4-5 नंतर पंढरपूर येथे येण्याचं अपेक्षित आहे आणि पंढरपूरला संध्याकाळी 5 वाजताचा प्रवाह हा 1,00,000 क्युसेसच्या आसपास इतका अपेक्षित आहे आणि त्यापेक्षा जास्त हळूहळू तो वाढणार आहे. त्या अनुषंगानं व्यासनारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांग झोपडपट्टी इथल्या नागरिकांना आम्ही कालपासून सूचना देतोय. नगर परिषद अतिक्रमण पथक आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांना शिफ्टिंगसाठी मदत केली जाते.
इथं प्रभावित होणारे जे काही 100 घरं असतील त्यांना आम्ही रायगड या ठिकाणी मठामध्ये त्यांची सुविधा केलेली आहे.